नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. Appu is relaxing one lazy afternoon when he catches a whiff of he doesn't know what. He decides to follow his nose to the source of the smell. Wouldn't you like to tag along? This story is about smells takes you to the charming city of Kolkata in India. अशाच एका आळसावलेल्या दुपारी अपू निवांत बसलेला होता. तितक्यात वाऱ्याच्या झुळकीबरोबर कसला तरी मस्त सुगंध त्याच्या नाकात शिरला. तो वास कसला होता? काही त्याला कळलं नाही. मग त्याने ठरवलं की जिथून वास येतो आहे तिथेपर्यंत जायचं. त्याचं नाक त्याला नक्की त्या वासाच्या उगमापर्यंत नेईल. तुम्हाला पण त्याच्याबरोबर जायला आवडेल ना? वासाबद्दलची ही गोष्ट तुम्हाला कोलकाता ह्या छान शहरात घेऊन जाईल. चला तर मग. सच अ स्वीट स्मेल. गोड गोड वास. ही गोष्ट लिहिली आहे मीरा हडप यांनी. चित्र काढली आहे श्रेया सेन यांनी. मराठी अनुवाद केलाय दीपाली आंबेकर यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. या गोष्टीची वाचन पातळी आहे 1. What a sweet smell. Where is it coming from? अरे वा, हा गोड गोड वास येतोय कुठून? Not from here. This is a lovely smell of flowers. अप्पू एका बागेत पोचला. त्याला वाटलं की इथून तर नाही येते ना तो गोड गोड वास. तो तपासू लागला. इथे तर फुलांचा मंद सुगंध दरवळतोय. मग तो पुढे गेला. This is the bad smell of cow dung. तो गाईच्या गोठ्याजवळ पोचलेला दिसतोय. इथून तर नाही येत ना हा वास. पण इथे तर शेणाचा उग्र वास येतोय. हा गोड वास नक्कीच इथून नसेल येत. Eek! This is the yucky mucky smell of my dirty socks. तो पोहोचला त्याच्या खोलीमध्ये. यक! त्याला कसला वास आला तिथे? त्याच्या घाणेरड्या अस्वच्छ सॉक्स म्हणजे मोज्यांचा. This is the yummy smell of hot lunchy aloo. हा तर गरमागरम पुरी भाजीचा मस्त वास येतोय. Aha! That sweet smell is from here. From this new sweet stall. The sweet smell is coming from these fresh gulab jamuns. तो जाऊन पोचला मार्केटमध्ये आणि तिथे एक नवीन मस्त मिठाईचं दुकान उघडलंय. एक स्टॉल आलाय मिठाईवाल्याचा. हा गोड गोड वास तर ह्या गोड गोड गुलाबजामांचा आहे. Dear friends, did you know that the inside of our noses are lined with millions of cells? These cells help us smell things. They help us tell if they are good smells or bad smells. Smell helps us guess the taste of things. The smell of something also tells us how far we are from it. छोट्या दोस्तांनो, तुम्हाला माहिती आहे का? आपल्या नाकात वास घेण्याची लाखो पेशी असतात. ह्या पेशींमुळेच तर आपण चांगल्या आणि वाईट वासांमधला फरक ओळखू शकतो. एवढंच नाही तर वास घेऊन आपण पदार्थांच्या चवीसुद्धा अंदाज घेतो. ज्या वस्तूंचा किंवा पदार्थांचा वास येतोय त्यापासून आपण किती अंतरावर आहोत हे सुद्धा वासांवरून कळतंच. The sense of smell is much stronger in animals than it is in humans. प्राण्यांची वास घेण्याची शक्ती माणसांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त असते.
Haven't you noticed that mosquitoes smell us out? No matter where we are. आणि तुमच्या लक्षात आलं का? आपण कुठेही असलो तरी आपल्या अंगाला येणाऱ्या वासामुळे डास आपल्याला बरोबर शोधून काढतात. And who tells the ants about the crumbs that we drop on the floor while eating? Simple. It's their sense of smell. खाताना जर काही गोड पदार्थ जमिनीवर सांडला तर मुंग्या तिथे लगेचच पोचतात. कशा? त्या पदार्थाचा वास घेऊनच की. Everyone knows about dogs, how sharp their nose is. That's how they help us find robbers and bombs. वास घेण्याची शक्ती कुत्र्यांमध्ये सगळ्यात जास्त असते. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. या शक्तीमुळेच तर कुत्रे कधी चोर तर कधी बॉम्ब किंवा स्फोटक वस्तू शोधून देतात. So, do you know why we take a deep breath when we are passing by a beautiful garden? And why we cover our noses when we are near a garbage heap? मग दोस्तांनो, आता तुम्हाला कळलं ना की एखाद्या बागेशेजारून जाताना आपण खोलवर श्वास घेतो आणि कचराकुंडीच्या शेजारून जाताना नाकाला रुमाल लावतो. Because something is telling us to do so. And that something is our fantastic sense of smell. आपण असं करतो कारण कुणीतरी ते सांगत असतं आपल्याला. आणि हे कोणीतरी म्हणजे कोण असतं? आपली वास घेण्याची क्षमता.